कोयना धरणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवणाऱ्या पाटण तालुक्यातील जनतेला आता घरगुती वीज माफीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे। पाटण तालुक्यातील घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 15 मे पासून पाटण ते मुंबई मंत्रालय अशी पायी पदयात्रा काढण्यात येणार आहे। मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी याबाबत घोषणा केली आहे। कोयना धरण, पवनचक्की आणि इतर ऊर्जा प्रकल्पांसाठी हजारो नागरिकांनी जमिनी दिल्या, त्यामुळे स्थानिकांना मोफत वीज हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे। 1960च्या दशकात कोयना धरण प्रकल्पासाठी हजारो कुटुंबांनी आपल्या जमिनी दिल्या, अनेकांचे स्थलांतर झाले। त्यागातून उभा राहिलेला हा प्रकल्प आज महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरला आहे। पाटण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असताना स्थानिक नागरिकांना मात्र महागडी वीज विकत घ्यावी लागत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ करण्याच्या मागणीसाठी 15 मे 2026 पासून पाटण ते मुंबई मंत्रालय अशी पायी पदयात्रा काढण्यात येणार आहे। शासनानं मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता थेट मंत्रालयावर धडक देण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। पाटण तालुका सर्वसामान्य आणि सर्व पाटण तालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ व्हावी या मागणीसाठी आपण 15 मे 2026 रोजीपासून पाटण ते मुंबई मंत्रालय पायी आपण जात आहे। तर त्या पायी जात असताना आपण पाटण तालुक्यातल्या जनतेसाठी वीज कायमस्वरूपी माफ व्हावी याकरता आपण जात आहे। ते जात असतानाचे कारण असं आहे की पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोयना धरण असेल, पवनचक्की असेल किंवा आता नवीन येणारे प्रकल्प जे असतील त्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत आहे। 2062-64 सालापासून कोयना धरण वीज निर्मिती करत आहे। त्याच्यामध्ये हजारो कुटुंब म्हणजे हजारो कुटुंबाचं स्थलांतर दुसरीकडे करण्यात आलेलं आहे आणि ते करत असताना पवनचक्की सुद्धा बनवत असताना हजारो एकर लोकांनी जमीन दिलेली आहे आणि त्याच्या सर्वांच्या ह्या सर्व वीज प्रकल्प पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं आमची एक छोटीशी मागणी आहे की पाटण तालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज या सरकारनं, या शासनानं माफ करावी यासाठी आम्ही ही खरं तर पदयात्रा काढलेली आहे। पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असताना इथल्या सर्वसामान्य जनतेला महागडी वीज घ्यावी लागते, हा मोठा अन्याय आहे। कोयना धरण, पवनचक्की आणि इतर प्रकल्पांसाठी हजारो लोकांनी जमिनी दिल्या, स्थलांतर सहन केलं, त्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ व्हावी या मागणीसाठी आम्ही 15 मे पासून पाटण ते मुंबई मंत्रालय अशी पायी पदयात्रा काढत आहोत। सकलेन मुलाणी, कराड।